श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर माझ्या मोबाईलचा स्फोट कसा झाला ते सांगणार आहे मी, आणि तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे सांगते। तर माझा नवीन मोबाईल होता, चार दिवस झाले होते घेऊन। आता कंपनीचं नाव मी नाही सांगणार, कोणती कंपनी आहे ती। तर होता असं कधी कधी एखादा पीस खराब निघतो मोबाईलचा किंवा फॉल्टी निघतो, काहीतरी त्याच्यात दोष होता हे नक्की। तर कारण नवीन मोबाईलचा स्फोट कधी म्हणजे शक्यच नाही, पण जो फॉल्टी पीस चुकून म्हणतात ना 100तला एखादा किंवा 1000तला एखादा, तो माझ्याच नशिबात तो फोन आला आणि ती घटना घडली। तर काय झालं ते सांगते। तर 4च दिवस झाले होते मोबाईल घेऊन आणि मी जेवण करत होते। आता सगळ्याच लोकांना सवय आहे की टीव्ही बघत बघत नाही जेवायचं। पहिली लोक टीव्ही पाहत जेवायचे, पण आता मोबाईलचं इतकं वेळ लागलेला आहे सगळ्यांना, एका हातात मोबाईल आणि जेवत असतो आपण। तसंच माझं पण चालू होतं, दुपारची वेळ होती, 1-1:30च्या दरम्यान मी जेवत होते आणि माझ्या हातात मोबाईल होता। तर काय झालं माहित नाही, मी 2 सेकंदासाठी मोबाईल खाली ठेवला। त्याच्या अगोदर माझ्या हातात फोन अर्धा तास नसेल, मला वाटते 15-20 मिनिटे असेल, मी मोबाईल बघत होते। आणि काय झालं माहित नाही, 2-3 सेकंदासाठी मी मोबाईल खाली ठेवला होता। कदाचित मी पाणी प्यायच्या, आता मला एवढं आठवत नाही, पाणी पिण्यासाठीच कदाचित मी ठेवला असेल। आणि फोन खाली ठेवला आणि डायरेक्ट फोनमधून जाळ न निघता डायरेक्ट धूर निघायला लागला, इतका जबरदस्त धूर। आणि त्याच्यानंतर मग जाळ निघायला लागला। पहिला स्टार्टिंगला तर धूरच आला बाहेर, आणि नंतर मग थोडा थोडा जाळ असा निघायला लागला। मी इतकी घाबरले। घरात माझी मुलं होती, मिस्टर होते, नशीब, नाहीतर मी एकटीने काय केलं असतं। मग त्याला आपण हात सुद्धा लावू शकत नाही। आता आम्ही फरशा चेंज केल्या, तर आता दाखवला असतो तुम्हाला व्हिडिओत सुद्धा, कारण ती फरशी जी होती, म्हणजे मी मोबाईल ठेवला त्याच्या खाली जी फरशी होती, पूर्ण अख्खी फरशी काळी झाली होती आणि अशी पिचकली होती ती फरशी। जसं तडा जातो ना अशा काचल्या एखाद्या, अशा टाईप मध्ये ती फरशी झाली होती। आणि इतकं भयानक झालं ते, म्हणजे म्हणतात देवाची कृपा। ते जर स्फोट माझ्या हातात मोबाईल असताना जर झाला असता तर किती वाईट घटना घडली असती, खूप मोठा अनर्थ टळला। ही देवाचीच कृपा म्हणायचं। फुटला ते मोबाईलचं काय झालं ते सांगतेच पुढे। पण आम्ही काय केलं, त्या मोबाईलला हात सुद्धा लावला नाही, तो पूर्ण पेटून झाला त्याचा तो पेटत होता पूर्ण, त्याचं पेटून वगैरे झालं। आम्ही त्याला शांत पण काहीच केलं नाही, कारण हात नकोच लावायला म्हणलं। आणि कारण आम्ही त्याचा व्हिडिओ घेतला आणि कंपनीला पाठवला। कंपनीला म्हणजे जिथून आपण फोन घेतला होता तिथला तो जो होता एम्प्लॉई, त्याला पाठवला तो व्हॉट्सअपला तो व्हिडिओ पाठवला आणि कॉल सुद्धा केला। ती लोक घरी आली आणि ते सगळं जसं आहे तसं आम्ही तसंच ठेवलं होतं, आम्ही हात सुद्धा लावलेला नव्हता। आणि मग त्यांनी ते पाहिलं सगळं, त्यामध्ये व्हिडिओ काढून घेतला आणि ते सगळं घेऊन गेले। आम्हाला म्हटले की तुम्हाला परत नवीन पीस देतो, फोन नवीन देतो आम्ही तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका। आणि आमच्याकडून 1 रुपया त्यांनी घेतला नाही आणि आम्हाला नवीन फोन दिला। आणि ते म्हटले काही घाबरू नका, असं एखादा म्हणजे 100तला आपण म्हणतो ना की एखादा फोन मध्ये होतो असं फॉल्टी निघतो। किती महागाचा फोन असला किंवा कुठल्याही तुमचा ब्रँड असला कंपनीचा, तरी पण असं होऊ शकतं। कदाचित म्हणजे ती लोक म्हणते की तुम्ही जास्त वेळ फोन बघत होते का, किंवा फोन गरम झालता का, बॅटरी नाही का, किंवा चार्जिंगला लावून पण फोनचा स्फोट होतो। पण तसं काहीच झालं नव्हतं, कारण मी हॉलमध्ये होते आणि हातात मोबाईल होता, त्यामुळे असं चार्जिंगला वगैरे लावून काहीच म्हणजे तसा काहीच प्रश्नच नव्हता, नॉर्मल आपण जसं बघतो तसं। तर तो व्हिडिओ आम्ही जो पाठवला तो मोबाईल म्हणजे माझ्या मिस्टरांचा होता, त्याच्यामध्ये होता। आता ह्या घटनेला 2 वर्ष झाले आणि त्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ होता, तुम्हाला मी दाखवला असता। पण माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ होता तो फोन पण चोरीला गेला, त्याच्यामुळे ते सगळंच म्हणजे काहीच राहिलं नाही असं दाखवण्यासाठी, तो मोबाईल चोरीला गेला। आम्ही बाहेर गेलो होतो गोव्याला, तर तिकडनंच तो फोन चोरीला गेला, लक्षातच राहिलं नाही। म्हणजे चोरीला म्हणजे कसं, हॉटेलमध्येच टेबलवर राहिला आणि
बरंच अंतरावरती आम्ही गेलो आणि नंतर मग आमच्या लक्षात आलं की फोन आपला कुठेतरी राहिला. आता कुठं राहिलं हे पण आमच्या लक्षात आलं नाही की कुठं जायचं शोधायला. पण आम्ही ज्या 2-3 स्पॉटला गेलो होतो तिथं आम्ही शोधला, पण कुठंच सापडलं नाही. त्या हॉटेलमध्ये पण गेलो होतो, पण आता त्यांना कसं म्हणणार की आमचा फोन इथं होता म्हणून, त्याच्यामुळे तो फोन गेला. नाहीतर तो पण पुरावा तुम्हाला दाखवला असता की नेमका नाही का हो व्हिडिओ कसा होता, काय ते स्फोट कसा झाला, सगळं दाखवलं असं. पण ठीक आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की ही घटना झालेली ह्याला 2 वर्ष झाले. त्यामुळे सांगायचं फक्त एवढंच आहे की आपण आपल्या लहान मुलं असतात आता ज्यांना काही कळत पण नाही की मोबाईल आता गरम होतोय, इतकी लहान मुलं असतात त्यांच्याकडे सतत फोन गेम खेळतात किंवा व्हिडिओ बघतात युट्यूबवरती, कार्टून वगैरे बघतात. मग त्या लहान मुलांना काय कळणार आहे ना की मोबाईल आता गरम झालाय की आपण ठेवला पाहिजे. आपल्याला जरी गरम झाला फोन वाटला की आपण ठेवून देतो, पण लहान मुलांना कळत नाही आणि आपण काम करत असतो. आपल्याला वाटतं चला आपली मुलं बसलेत, रमलेत त्या मोबाईलमध्ये, गेममध्ये किंवा कार्टून बघतायत, आपली पण कामं होत असतात, त्याच्यामुळे आपण म्हणतो जाऊ दे. पण असं न करता आपण काळजी घेतली पाहिजे. की मी असं नाही म्हणत की सगळे फोनचे स्फोट होतो, पण सांगता येत नाही, शेवटी नशिबाचा भाग आहे. आता माझ्याच नशिबात तो फोन आला आणि स्फोट झाला. नशीब हातात फोन नव्हता. एवढा डेंजर प्रकार झाला होता की ते आठवलं तरी अजून भीती वाटते की तो जर स्फोट हातात मोबाईल असताना जर झाला असता तर पूर्ण हात भाजला असता. आणि अशा अनेक घटना आपण टीव्हीवर पाहतोय, बातम्यांवरती दाखवतात की खिशात मोबाईल असल्यावर पण स्फोट होतो, की असं नाही की आपण जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा स्फोट होतो. खिशात मोबाईल असल्यावर पण जेंट्स लोकांना असं भाजलेलं आहे, स्फोट झालेला आहे, किंवा लहान मुलं गेम खेळताना पण झालेला आहे स्फोट नाही का मोबाईलचा. असं बरेच प्रकार आपण पाहिलेले आहेत. म्हणून काळजी घ्या एवढंच सांगायचं होतं. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही, लाईक करायला सुद्धा पैसे लागत नाही. तुम्ही जर सबस्क्राईब किंवा लाईक केलं तर तेवढंच आम्हाला असं मोटिवेट वाटतं आणि खूप छान वाटतं. आणि छान कमेंट करा. धन्यवाद.